गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो आज मी निघाली आहे मंदिरामध्ये म्हणजे आमच्या इथून थोडं लांब आहे. नडाळ म्हणून आहे एक क्षेत्र, त्या ठिकाणी चाले. सो त्या ठिकाणचं मी तुम्हाला नावही सांगते. श्री क्षेत्र पंचानन मंदिर म्हणून आहे. सो या ठिकाणी आज आम्ही चाललेलं आहे. खूप सुंदर असं हे मंदिर आहे. सो हे जातानाचं असंच आम्ही बघाल तर तो क्लायमेट खूप असं छान होतं आणि हे आम्ही जस्ट पोचलो आहे तिथे. तुम्ही बघाल तिथे पूर्ण असं व्हाईट मंदिर आहे आणि खरंच खूप असं सुंदर वाटतं आणि खूप क्लीन ठेवलेलं आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की क्लीन तिथे सगळं ठेवलेलं आहे. सो त्यामुळे बिलकुलही कुठेही घाण तुम्हाला काहीही दिसणार नाही. आणि याची खासियत म्हणजे इथे 5 मंदिर आहेत. सो एक तुळजाभवानीचं मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे, साईबाबाचंही मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे. सो अशा हनुमानाचं एक मंदिर आहे. सो अशा प्रकारे 5 मंदिर आहेत तिथे. तुम्ही बघाल. सो हे 5 मंदिर असे लाईनने क्रॉस असे बनवलेले आहेत. सो मंदिरही व्हाईट असे बनवलेले आहेत. खूप सुंदर असं वाटतं तिथे. सो आम्हालाही खूप छान वाटलं. सो प्रत्येक मंदिरामध्ये आम्ही गेलो. सगळ्यात पहिला तिथे गणपतीचं मंदिर लागतं. गणपतीच्या मंदिरात आम्ही गेलो, तिथे पाया पडलो. त्यानंतर आम्ही सगळ्यात अशाच बाकीचेही 4 मंदिर करून घेतले. सो खरंच खूप प्रसन्न वाटलं. कधी असं जाऊन या ठिकाणी जाऊन बसण्यासारखं आहे. आमच्या इथून जवळजवळ इथे जाण्यासाठी 1 तास लागतो, पण ठीक आहे, छान मंदिर आहे. त्यामुळे कधीही असं जाऊन तिथे बसणं तर चांगलं वाटेल असं आहे. आणि मंदिरही त्या प्रकारे आहे. तिथे तुम्हाला गार्डन आहे खाली बसायला आणि इथे गेस्ट हाऊस पण आहेत. सो जे कोणी लांबून येत आहेत त्यांना इथे राहण्याची पण सोय आहे. सो तुम्ही बघाल तर मंदिराच्या मागच्या साईडलाही खूप छान असं सिनॅरिओ आहे. पूर्ण ग्रीनरी आहे. प्लस तुम्हाला तिथे मागे पूर्ण असे डोंगर वगैरे दिसतील. सो हे आहे महादेवाचं मंदिर. महादेवाचं मंदिरही खूप छान असं आहे. खाली उतरून तिथे तुम्हाला पाया पडायला जायचं आहे. सो अचानक आम्ही आज असं ठरवलं की आपण कुठेतरी जावं. दिवाळी आता जस्ट झाली आहे. तर सो आम्ही विचार केलेला, आत्याही आलेली गावून, ती कुठेतरी जवळपास असं जावं. तर जवळपास असं हे छान ठिकाण आम्हाला आठवलं आणि मग आम्ही ह्या ठिकाणी गेलो. सो जाता ॲक्च्युली मला थोडं ऑफिसचं कामही होतं. सो ते काम मी कंप्लीट करून मग आम्ही इकडे आलो मंदिरामध्ये. सो मंदिराच्या बाजूला भिंतीवरती बघाल तर सुरेख असा देखावा त्यांनी हा कोरलेला आहे ॲक्च्युली. तुम्ही बघाल तर तो सो हेही बाजूच्या भिंती आहेत. मी झूम करून तुम्हाला दाखवलं. सो खूप छान असं वाटतं. तुम्ही नक्कीच इथे भेट देऊ शकता जर तुम्ही जवळपास असेल तर. आणि खूप म्हणजे खूप मोठा आहे. सो तिथे बघा तर स्पेशियस असा तुम्हाला जागा मिळेल तिथे. आणि प्लस मंदिराच्या मागच्या साईडचा बघू शकता तुम्ही. हा मागच्या साईडचा नजारा आहे. सो खूप सुंदर असं वाटतं तिथे. सो त्यानंतर थोड्या वेळात आला तिकडे पाऊस. सो पाऊस आल्यावरती सगळं पूर्ण ओलं झालं आणि पण छान वाटत होतं. एक मातीचा सुगंध असा दरवळत होता. सो खूप आणखीन छान क्लायमेट झालं पाऊस आल्यामुळे. त्यानंतर आम्ही आलो खाली आलात तर मंदिराच्या खालीच तुम्हाला लागून तिथे कॅन्टीन आहे. सो कॅन्टीनमध्ये तुम्हाला इथे वडापाव वगैरे असं वस्तू भेटतात. सो वडापाव ही इथे जर तुम्ही वडापावची इथे किंमत बघाल तर 10 रुपये आहे वडापावची किंमत. सो आम्ही वडापाव खाऊन पुन्हा घरी निघालो. सो अशा प्रकारे आजचा आम्ही डे आमचा पूर्ण स्पेंड झाला. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. बाय. थँक्यू.